नमस्कार, मी श्रद्धा जाधव सन 2021-22 ची सॅन अकॅडमीची विद्यार्थिनी आहे. तसेच मी वायसी कॉलेजची सुद्धा विद्यार्थिनी आहे. मला CET मध्ये 2022 मध्ये 98.20% स्कोर आला. यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंटला मॅथ आणि फिजिक्सचं एकाने भीती वाटते. मला पण तशीच वाटत होती, पण सॅनी सरांमुळे मला मॅथ्स आणि फिजिक्स खूप इझी झालं. त्यामुळे मला 12वीला सुद्धा खूप चांगला स्कोर आला. सुरुवातीला मला वाटायचं मला 10th मध्ये 95% आहेत, मग मी 12th आणि CETला आरामात स्कोर करेन, मला इझिली जाऊ शकता 11वी 12वी. पण मला ही डेप्थ माहित नव्हती. 11वी 12वी ॲज कम्पेअर टू 10th पेक्षा खूप डिफिकल्ट आहे आणि सिलेबस पण खूप वास्ट आहे. पण सॅनी सरांनी योग्य वेळी मला मार्गदर्शन केलं. त्यांनी प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मला प्रॉब्लेम्स आले त्यावेळेस पर्सनली मला गायडन्स केला. रुबी मॅडमने सुद्धा त्यावेळी मोटिवेशन दिलं मला. ज्यावेळेस कॉन्फिडन्स माझा लो होत होता, शेवटला एक्झामशी जवळ आली की टेन्शन यायचं, स्ट्रेस यायचा, मग त्यावेळेस त्यांनी जस्ट कसं लास्ट टाइमला मोमेंटला एका नाही नोट्सचं रिव्हिजन करायचं त्याबद्दल पण गायडन्स केला. सॅन अकॅडमीचा आम्हाला तसा 5 वर्षापासूनचा अनुभव आहे. मोठी मुलगी माझी 21-22ला आणि 22-23 असं 11वी 12वीला पण सॅन अकॅडमीला होती. तिलाही चांगली टक्केवारी पडली. परत दुसरी आर्या जाधव तीही त्या ठिकाणी होती. नंतर श्रीनिवास जाधव आत्ता आहेच क्लासमध्ये तो तिथं. तर तिन्ही मुलांनी चांगला अभ्यास केला. रेग्युलर त्यांचं मार्गदर्शन सतत नेहमी व्हायचं. काय अभ्यास केला काय नाही केला आम्हाला वरच्यावर घरी येऊन लगेच सांगायचे, बाबा काय अभ्यास त्याचा झालेला आहे, काय नाही झाला, टेस्ट किल्ला किती मार्क पडली. सतत त्यांचं मार्गदर्शन असल्यामुळे आम्हालाही लगेच कळायचं काय करतात मुलं नक्की. त्यामुळं आम्हाला असं वाटायचं की हेच क्लास चांगला आहे. तर आम्ही तिन्ही मुलं याच क्लासला कंटिन्यू ठेवली होती. माझं पर्सनली असं मत आहे की सॅन क्लासमध्ये म्हणजे अगदी फॅमिली रिलेशन सारखं सर प्रत्यक्ष भेटून आईवडिलांना सगळं समजावून सांगतात.